आपण आपल्या अध्यक्षीय भाषणातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, अंगावर फाटके कपडे असतील तरी चालेल, पण हातात पुस्तक असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि या महापुरुषांचा विचार हा प्रत्येकामध्ये रुजवणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या भाषणातून या ठिकाणी सर्वांना अनमोल विचार दिले, धन्यवाद. आणि यानंतर आपण जो गोड असा कार्यक्रम ज्याच्या आयोजनामध्ये आहे की आपण आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धेचं निकाल व पारितोषिक वितरण सोहळा आपण या ठिकाणी सादर करतो आहोत, त्या पुस्तकातील सार या ठिकाणी एका गीतातून आणि नृत्यातून आपल्यासमोर सादर करणार आहेत. आणि त्यानंतर आपण बक्षीस वितरण हा गोड कार्यक्रम आपण या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. मी सर्व मंचावरील उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी आपण समोर स्थानापन्न व्हावं. सागरने नागपूर एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सागर आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो हॅलो, तुमचा टाळ्यांचा आवाज कमी झाला, कारण की तुमच्या टाळ्यांचा आशीर्वाद हीच आमची एनर्जी आम्ही असं समजू. एकदा अजून जोरात. सो मी स्वप्ना मॅम आणि आबासाहेब थोरात यांचा खूप खूप यांना थँक्यू बोलतो की त्यांनी आमच्यासारख्या एवढ्या छोट्या कलाकारांना इथे परफॉर्म करायचा चान्स दिला. आणि याच्या आधी पण आम्ही खूप साऱ्या सिटीजमध्ये परफॉर्म केले आहे. महापुरुषांचे विचार कोणी त्यांच्या कवितून, कोणी लेखणीतून, कोणी प्रबंधनातून लोकांपर्यंत पोहोचवतात. सो आम्ही आमच्या नृत्याच्या कलातून बाबासाहेबांचे, शिवाजी महाराजांचे आणि थोर पुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि अख्खं महाराष्ट्र आम्हाला इतकं प्रेम देत आहे, तो मी त्यांना खूप थँक्यू बोलेन. आणि मी म्हणेन की माझ्या टीमनी स्वतःचं इंट्रोडक्शन करावं. मी स्वतः माझ्यापासून स्टार्ट करतो. माझं नाव अयुब परिपगार. मी 9 वर्षापासून या फील्डमध्ये ॲज अ प्रोफेशन म्हणून डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. सर्वांना माझा जय भीम. सर्वांना माझा जय भीम. माझं नाव काजल नार्वटकर आहे. जय भीम. माझं नाव प्रीतम बबलू पाटील. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. माझं नाव रोहन पाटील आणि मी अमरावतीवरून आलेलो आहे. जय भीम. माझं नाव अभय मेश्राम. जय भीम सगळ्यांना. माझं नाव अजय शुक्ला आहे. सगळ्यांना माझं जय भीम. माझं नाव प्रतीक भालेराव. सगळ्यांना माझं जय भीम. माझं नाव वंश पाटील. सगळ्यांना माझा मानाचा जय भीम. माझं नाव संजना साखरे. जय भीम. फिर मी कांबळे. जय भीम. माझं नाव प्रशिक थोरात. जय भीम. माझं नाव तन्वी गवई. सर्वांना माझं जय भीम. माझं नाव आर्थिक क्षीरसागर. सर्वांना माझा जय भीम. माझं नाव अक्षरा राऊत. सर्वांना माझा जय भीम. माझं नाव सुकृती परकरमो. सर्वांना माझा जय भीम. माझं नाव राशी बंडू पंडित. सर्वांना माझा जय भीम. माझं नाव अक्षरा कोल्हाटकर. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव माही राकेश फुलझेले. सो मी फक्त एकच विनंती करेन की जेव्हा पण आमचा परफॉर्मन्स चालू राहील तर तुमचा टाळ्याचा आवाज कमी नका होऊ देऊ. 5, 4, 3, 2, 1. दादा, ही फोटो कोणाची आहे? हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? अच्छा, तुला बाबासाहेब समजून घ्यायचे? चल मी तुला सांगतो.
शेळी होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एकच दिवस जगा. दादा, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी काय केलं? जसा बाप आपल्या पोरांसाठी असतो तसंच या समाजासाठी बाबासाहेब हे मायबाप आहे. म्हणून म्हणतात ना, आकाशातला तारा माझ्या बाप्पाचा देश तारा.
त्या काळात आपल्याला पाणी पिण्यासाठी मुभा नव्हती. मग 20 मार्च 1927 च्या महातड्याचा ऐतिहासिक संग्राम बाबासाहेब यांनी केला आणि त्या संग्रामात बाबासाहेब बोलले, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे. जीवनाचे शिका संघटित आणि संघर्ष करा, शिका संघटित आणि संघर्ष करा, मार्ग भीमराया भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा पाय गुणासा भारी जागा केला जग जेठी ग. खडक असा रुबाब रक्त पेनातली शाई, पान पुस्तक असं फडके जवा भीम मयाली. तसेच 2 मार्च 1930 रोजी बाबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू करण्यात आला. काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी अस्पृश्य व सर्व लोकांना केलेले एक आव्हान होते. या माझ्या दलित बांधवांनो, रंजल्यानो आणि गांधल्यानो, देईन तुम्हाला करून मी फुले, देईन तुम्हाला करून मी फुले. काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे. दादा, जसा तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले गुरु मानतो, तसंच डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर कोणाला आपले गुरु मानायचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत कबीर आणि गौतम बुद्ध यांना आपले गुरु मानायचे. पण गौतम बुद्ध? अगं, बाबासाहेबांनी नागपूरला 14 ऑक्टोबर 1956 तथागत बुद्ध गौतमाच्या ओटीत या समाजाला टाकला आणि आपण माणूस झालो. या सर्व संघर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे होते का? नाही ग, या सर्व संघर्षामध्ये एका व्यक्तीचा खूप मोठा वाटा आहे. कोण ती व्यक्ती? त्यागमूर्ती माता रमाई. नवरी रमाई ती
रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून विषमतेचा नाश केला. आता तुला वाटेल रायगडच का? तर ऐक बाळा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डावा पायाच्या अंगठ्याने झाला होता आणि त्याच अपमानाचा बदला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळली. डोंगरच राहणार सागर शिवबाच होणार. डोंगरच राहणार सागर शिवबाच होणार. बिगड्या डोंगरच राहणार सागर शिवबाच होणार. बिगड्या डोंगरच राहणार सागर शिवबाच होणार. भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. भगवे भूवर फडके शत्रूचे मग निशान. भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार. शिवबाच होणार. तर मग समजलं तुला कोण होते बाबासाहेब आंबेडकर? नाही दादा, अजून मला बाबासाहेबांबद्दल खूप काही समजून घ्यायचं आहे. त्यासाठी तुला बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तका वाचाव्या लागतील.
आमच्या जगाच्या पाठीशी एकटाच उभा घराखुरा दिलदार भीमराव माझा उपाशी पोटाले भाकर जसा एक वाचराले मायाचं प्रेम मिळत जसा माया आजोबा पंजोबा म्हणते बाप माया बापाच्या बापाची सांगतो बात माया रक्ताची विकडी छाप आमच्या काळजाचा काढी तू आमचा बाप आमच्या काळाचे हाल लई होते घोरे माणसापेक्षा तसं बरोबर आहे जातीचे किडे हे जातीनं तोडे मदतीला आमच्या कोणी बी नव्हते का हक्कीचा लेकराचा बाप हा आला भीमराव बाप माया तुफानी वाला घेतला पेट झोडला शब्द असा मेलेला समज त्याला जागृत केला मी शब्दात मांडू तसं आपलं हे नातं म्हणते देव तर त्या देवाचं तू पुढं मी माझ्या प्रेमाने प्रेम नाही कुठं कुठं भेटत का असं तुला रक्ताचं नातं कसं आता केली सुरुवात मी तर रॅपची माहित आहे मला काय म्हणते रॅप नाही त्याच्या रॅप मध्ये तर दिसत संसार पण आपल्या रॅप मध्ये दिसल फक्त आपला बाप और धंधर नौबल से जयंती का दिन और अपना माहौल पूरा हट के शब्द पूरे शहर दिल्ली मोहल्ले में बाहर रैप जयंती का बजना और नाश्ता पूरा शहर चमचमा सूर्यासारखा चमकत कसा हिरा भैया शिक्षणाची खूप पाची शिकला माया भिरा सवर्ष इंग्लंडात 2 वर्षात त्याने केला रमाईचा त्रास रमा एकटीच राहत होती गरिबीची ते भूक लेकरं एकटीच वाढत होती पैसा नाही इलाज लेकरू मेलं त्यांचं शेवटी किती संकट तरी रमा भीमाला सांगत नव्हती नतमस्तक होऊन शरीर जीव तुला म्हणतो रक्तहार कसला जोडून परत लिहितो जीव गेला तरी सांगतो पण काय तू हे सांगतो माया रमाईचं प्रेम भीमाच्या सांगतो नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई बोले ठासून भीमत्या ठाई बोले ठासून भीमत्या ठाई जावा जमायचं आपलं नाही जावा जमायचं आपलं नाही अशा दीडदवडीच्या पायी माझा समाज विकणार 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 नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय. तेरी शान को सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है जिंदगी माने की जहाँ और सुहानी देखी एक रोज वही मेरी शाम कभी याद करे जो जमाना माटी पे मन मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम ओ देश में तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा. पण बाळा या जगासाठी 6 डिसेंबर 1956 हा काळा दिवस ठरला. बाबासाहेब यांचे महापरिनिर्वाण झाले. आपण अनाथ झालो. ज्ञानाचा दगदगदा सूर्य दादर किनारी विझला दादर किनारी विझला दादर किनारी विझला. भीमराया घे
सो ॲक्च्युली खूप सारी ट्रॅजेडी झालेली. आम्ही नागपूरचे ना, आमच्या नागपूरला खूप गरमी आहे. आम्ही इकडे आलो, माझी तर ऑलरेडी तब्येत खराब होती, त्याच्यानंतर 2-3 लोकांची पण तब्येत खराब झाली. काल मी पण सलाईन लावलेली, नंतर याची पण रात्री 2 वाजता आम्ही थंड पाणी आणि औषध याच्यासाठी. सो मी थोरात मॅम आणि सरांना खूप खूप थँक्यू म्हणेन की त्यांनी आमची खूप मुलासारखी काळजी घेतली. आणि आम्ही खूप ऐकलं होतं की म्हणजे प्रत्येक समाजात मॅम वरती की म्हणजे खूप लोक सपोर्ट नाही करत, बट जे ना असं वाटते की आमच्यासारख्या आर्टिस्ट लोकांना किंवा अजून पण कोणत्या कला क्षेत्रातला असू द्या की कोणी सपोर्ट नाही करत, तर मी त्यांना एकच सांगेन की त्यांनी ना वेळातला वेळ काढून या 2 व्यक्तींना येऊन भेटा, की त्यांना कळेल की असे पण व्यक्ती ज्यांच्यात खरंच एक माणुसकी आहे, ज्यांच्यात माणूस पण दिसतं, त्यांनी पण आमच्यावर ट्रस्ट ठेवला आणि आम्हाला इथे बोलावलं. सो मी त्यांना खूप खूप थँक्यू बोलेन आणि पुन्हा एकदा हेच म्हणेन की आमच्यासारख्या छोट्या कलाकारांना त्यांनी एवढा मोठा स्टेज दिला आणि परफॉर्म करायचा चान्स दिला. तर थँक्यू सो मच माझ्या पूर्ण टीमकडून. हॅलो, अतिशय सुंदर हा परफॉर्मन्स. मी माननीय कुलगुरूंना विनंती करतो की आपण स्वतःच्या हस्ते त्यांचा सत्कार करावा. माननीय कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे सर, कृपया टाळ्यांच्या गजरात. तसंच इलाइट ग्रुप कडून प्रत्येक विद्यार्थ्यांना एक पुस्तक सरांच्या हस्ते. सर प्लीज. अभय सर आपण यावं. ह्या विद्यार्थ्यांना अगदी 5वी पासून ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आपण इथे भेट देत आहोत. एकदा या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या. बाबासाहेबांच्या वाक्यावर समाज काम करतो आणि आजची तरुण पिढी शिकली, पुस्तकं वाचलं तर बाबासाहेबांचे नव्हे तर इतर महापुरुषांचे विचार हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. या नृत्याच्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांच्या पुस्तकाचा, जे विद्यार्थ्यांनी आपल्या पुस्तकं हे जी वाचली होती, या पुस्तकाचा जीवनपट या विद्यार्थ्यांनी, ह्या मुलांनी आपल्यासमोर सादर केला आणि त्यांना इलाइट तर्फे हे पुस्तक देताना आम्हाला निश्चितच आनंद होतोय. आणि तुम्हा सर्व टीमला, आयोग डान्स ग्रुप नागपूर या सर्व टीमला बाबासाहेबांचेच नव्हे तर इतर सर्व महापुरुषांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत राहावं ही आमच्या इलाइट सर्टिफिकेशन तर्फे तुम्हाला शुभेच्छा. आणि अशीच प्रगती करत राहा, विचार पोहोचत राहा. हा छोटासा राजे कोणी तर असेल ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असेल. सो या व्हिडिओच्या मागे जो एक व्यक्ती आहे, आम्ही परफॉर्म करतो पण तो आमचा पूर्ण फुटेज तुमच्यापर्यंत पोहोचवतो असा आमच्या टीमचा मेंबर स्वप्नील गटपाले. मी त्याला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. मॅम पुस्तक द्या. मॅम एकदा याचं पण स्वागत होऊन जाऊ द्या, कारण की आम्ही लोकांपर्यंत फक्त याच्यामुळे पोहोचतो. सरांच्या हस्ते, कुलगुरू सरांच्या हस्ते बॅक स्टेजला काम करणं फार महत्वाचं असतं. खूप महत्वाचं आहे. आणि बॅक स्टेजची
मेहनत. त्याच्यानंतर आम्ही जितकं पण ट्रॅव्हलिंग करतो सर, आमच्या टीमला मॅनेज करणं, आणि तो पण एक डान्सरच आहे, बट तो त्याच्या कामामुळे डान्स नाही करत, पण आम्ही जिकडे पण जातो, म्हणजे तो 10th क्लासमध्ये होता तेव्हापासून आजपर्यंत माझ्यासोबत आहे. आणि मला आवर्जून सांगायला आवडेल, कारण की आम्ही इकडे वेळ नाही मिळत. सो मला पण वाटते की जे असे बॅकस्टेजला असतात ना, त्यांचा पण चेहरा लोकांना माहीत हवा. तर तुषार शंभरकर जो आम्हाला प्रत्येक टीमला मॅनेज करतो आणि आमची एवढी काळजी घेतो, मी त्याचं पण इथे स्वागत करतो. त्याचं पण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं. त्याच्यानंतर असंच मॅम आम्ही आता प्रोग्राम करतो, तर प्रत्येक जिल्ह्यातून मुलं आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. असाच एक जळगावचा मुलगा आहे प्रथमेश, तो पण इथे आलेला आहे, तो पण आमच्या टीमचा मेंबरच आहे. सो मी त्याला विनंती करतो की त्याने स्टेजवर यावं. हा पण खूप चांगला डान्सर आहे, हा पण इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे. सो थँक्यू सो मच आणि खूप खूप थँक्यू की तुम्ही आमचा परफॉर्मन्स बघितला. हो की आमच्या नृत्या थ्रू, आमच्या कला थ्रू बाबासाहेब तुमच्यापर्यंत पोहोचले असेल. आणि मी मॅमला विनंती करेन की तुम्ही आम्हाला एक आर्टिस्ट म्हणून बघण्यापेक्षा तुमच्या टीमचा मेंबर म्हणून बघा, आणि आम्हाला आवडेल तुमच्या टीम मध्ये काम करायला. आणि माझी खूप इच्छा आहे की जो प्रयोग तुम्ही इथे करत आहे आणि आम्ही बघतोय रिस्पॉन्स खूप चांगला आहे, तर ज्यांनी मला स्टेज दिला, म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांना स्टेज नव्हता, तर मला आवडायला सांगेल की जो भीम सकळचा कन्सेप्ट आहे तो आमच्या नागपूरमधून स्टार्ट झालेला. जय भीम मित्र मंडळ या टीमचं नाव आहे. आणि एकदा सर तुम्ही नागपूरला या, आपण त्यांच्याशी भेटू आणि हा प्रयोग आपण नागपूरला करू. सो आम्ही तुम्हाला जास्त त्रास नाही देणार ट्रॅव्हलिंगचा, आम्ही तुमचे मेंबर म्हणून तिथे काम करू. आणि आम्हाला आवडेल की असे महापुरुषांचे विचार पोहोचण्यात जर आमचा 10% पण काय म्हणता येईल योगदान राहील, तर म्हणजे असं वाटेल की आम्ही पण काहीतरी बाबासाहेबांच्या मागे 1% काम केलेलं, किंवा कोणत्या पण महापुरुषांच्या मागे. सो नक्की सर एकदा आम्हाला चान्स द्या. नक्कीच येत्या आगामी काळात आपण नागपूरमध्ये, नागपूरच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात आपण विचार जागा स्पर्धा परीक्षा घेऊन जाणार आहोत. आणि यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो टीम प्लीज. थँक्यू.